वैजापूर तालुक्यातील विविध भागात सोमवारी रात्री ते मंगळवारी पहाटे दरम्यान अतिवृष्टी झाली। यामध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। तालुक्यातील कापूस वडगाव येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। यामध्ये शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे। शेतांचे रूपांतरच तळ्यात झाले आहे। कापूस वडगाव येथील शेतकरी सुनील कैलास गवळी यांच्या शेतात मक्का ही संपूर्णतः पाण्यात भिजली आहे, तर मिरची लागवडीसाठी मिल्चिंग पसरवले होते त्याचे देखील पावसाच्या पाण्याने नुकसान झाले आहे। शेतात पाणी साचल्याने विविध भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून कापूस वडगाव शिवारात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी सुरूच आहे। या सतत होणाऱ्या पावसाने शेतकरी राजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे। तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गाकडून होत आहे। नमस्कार मित्रांनो, मी सुनील गवळी, कापूस वडगाव शेतकरी। रात्री आम्हाला 3:30च्या दरम्यान ढगफुटी दृश्य पाऊस झालेला आहे। बघू शकता तुम्ही, पूर्ण मक्का पाण्यात गेली। तुम्ही सांगा आता हिला काय येणार आहे? पूर्ण मक्का घालून पाणी वाहत आहे। अजूनही शासनाचं आमच्याकडे लक्ष नाही। शासन अजूनही दुर्लक्ष करत आहे। शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून दखल घ्यावी, तसेच शब्द दिले तसेच कर्जमाफी करावी।